पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईटची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर 97 037 257 8788 1517 39 84 82 91 99 99। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढल्याची घटना समोर आली आहे। जळगावमधील या घटनेनं एकच खळबळ उडाली। राज्यात आणि देशात महिला सुरक्षेचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे। या घटनेनं महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। छेडछाड प्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र मुलीची आणि तिच्या मैत्रिणींची छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक न झाल्यानं रक्षा खडसे आक्रमक झाल्यात। टवाळखोर तरुणांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आज रक्षा खडसे यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली। अनिकेत भोई, पियुष मोरे, सोम माळी, अतुल पाटील, किरण माळी यांनी रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याची माहिती मिळत आहे। मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये या टवाळखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुंडांना राजाश्रय असल्यानं राज्यात महिला मुलींवर अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीये तिथं सर्वसामान्यांच्या लेकरांची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा अशीच भावना या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिक व्यक्त करू लागलेत। सुरक्षा रक्षक असतानाही मंत्र्यांच्या मुलींची छेड काढली जाते हे कायदा सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाल्याचं निदर्शनास येत आहे। 20 ते 25 मिनिटं एक अर्धा तास मी लगेच केला का फोन म्हणजे सर जमाव जेवढा होता की मला चान्स पण मिळाला नाही मी काहीच करू शकत नाही कारण ते कोणाचं ऐकत पण एकदम त्याचा हात पण पकडला त्यांनी। ह्याच्या कंप्लेंट प्रमाणे गुन्हा दाखल केला आणखीन नाही गुन्हा दाखल केला पण साहेब आता हे 24 तर हिने मला आज सांगितलं कारण मी पण गुजरातला मी आज सकाळी आले काल तसं सगळ्यांशी माझं बोलणं झालं पण मी आज 24 मी तिला व्यवस्थित तेही असं कापून गेलो कारण तो माहोल बघून आज मी सकाळी त्यांना घेऊन बसले तेव्हा हिने मला 24 सांगितलं। मग हिच्याशी बोलली की आता ठीक आहे त्यांना इतकं नाही कळत की नेमकं काय काय नाही तर मी हिच्याशी पण बोलली की बाबा तर मग त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं की असं असं झालं म्हणे कापून। तुझं दीदी नाव काय? ह्या सगळ्या मैत्रिणी या सगळ्या ग्रुप मध्येच गेल्या होत्या त्यांना म्हटलं की तुम्ही मुली मुली जाण्यापेक्षा या सगळ्यांना सोबत घेऊन जा म्हणजे कारण गर्दी असते तिथं दरवर्षीच आहे। मला वाटतं मी आता कालच चार्ज घेतला परवाच्या दिवशी नागेश मोती साहेब पण तुमच्या संपर्कात या सगळ्या ऍक्टिव्हिटीज होते पण त्या मुलाला अरेस्टच झाली नाही ना आता असं वाटतं ते मागच्या याच्यात झाली आता नंतर जसं जसं गावात माहित पडलं तर ह्या मुली पण सकाळी आल्या आता हे पण म्हणतात की आम्ही शाळेत जातो तेव्हा असेच प्रकार आमच्या सोबत घडतात।